महिला आरक्षणाचं विधेयक सप्टेंबर 2023 मध्येच मंजूर झालं। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले होते। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया, काल लोकशाहीचं रक्षण केलं, त्या संदर्भात आनंद व्यक्त केला। राऊत यांची माहिती। विधेयक कुठे पडले? महिला आरक्षणाचं विधेयक हे 2023 सप्टेंबर 2023 ला मंजूर झालेलं आहे। तुम्ही 2023 चे सोशल मीडियावरचे यांचे ट्विट पहा। देवेंद्र फडणवीस यांचे एक ट्विट मी प्रसिद्ध केलंय, पाहिलं असेल की 2023 ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, मोदींचं अभिनंदन केलंय। स्वतः नरेंद्र मोदींनी त्यावेळेला आनंद व्यक्त केला। आम्ही आनंद 2023 ला व्यक्त केलाय महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल। काल जो आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे तो लोकशाहीचं रक्षण केलं। केंद्र सरकारनं महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू बिल लोकसभेत आणलं, तसंच 543 जागा वाढवून 850 करायच्या हा भाजप सरकारचा मूळ उद्देश असल्याची खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं। त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे असा काही नव्हता, तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायचं आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं। याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता। पुढच्या निवडणुकीत आपण 543 पैकी 180 जागा स्वेच्छेनं महिलांसाठी राखीव ठेवाल का? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा भाजपला सवाल। 106व्या घटना दुरुस्तीचा आधार घेऊन जनगणना किंवा परिसीमन आदेशाला वगळून नवीन कायदा पुढच्या निवडणुकीपासून लागू कराल का? चतुर्वेदींचा सवाल। विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेस जागा लढवणार। ठाकरेंसाठी पाठिंबा देण्यास तयार, मात्र त्यांच्या पक्षातील इतर कोणालाही पाठिंबा देण्यास तयार नसल्याची काँग्रेसची भूमिका। पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनासाठी मतदान करा, राष्ट्रवादी शक्तींना साथ द्या। पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मराठी मतदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवाद। या निवडणुकीमध्ये मतदानाला तर सगळ्यांनी गेलंच पाहिजे आणि अर्थातच गेल्यानंतर परिवर्तनाकरताच मतदान केलं पाहिजे। हे मतदान देशहिताचं मतदान असणार आहे। सत्तेसाठी तत्वांशी तडजोड केली नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचं विधान। तत्वाशी तडजोड करणाऱ्यांचं राजकारण संपत असल्याची खंत व्यक्त केली, तसंच तडजोड करणारे मोठ्या पदावर जात असल्याचंही विधान। शेवट काय होतो? एकनाथ शिंदे साहेब गेले त्यावेळेस खूप राज्यात नॅरेटिव्ह होतं 50 कोटी एकदम ओके, परंतु शेवटी अल्टिमेटली झालं काय की ती लोक सत्तेत आहेत आणि जी तत्वांशी विचारांशी जे प्रामाणिक राहिले ते आज त्यांचं राजकारण कुठेतरी संपताना दिसतंय। याची खंत वाटते तुम्हाला? हो, निश्चितपणे खंत वाटते। राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून 40,776 रुग्णांना 33 कोटी रुपये वैद्यकीय मदत। ठाणे जिल्ह्यातील 2,514 रुग्णांना 21 कोटी रुपये वैद्यकीय मदत। मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची माहिती। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल, तर उपसभापती पदासाठीही अर्ज दाखल। धुळे महापालिकेत भाजपकडे बहुमत, त्यामुळे तिन्ही जागांवर भाजपच्या महिला नगरसेवकांची निवड निश्चित। 20 एप्रिल रोजी निवड प्रक्रिया होणार। धाराशिवमधल्या नाट्यगृहासाठी 2.5 कोटी रुपये मागितले, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 कोटी रुपये दिले। अखिल भारतीय नाट्य परिषदेनं फटाके फोडत आनंद साजरा केला। धाराशिव शहरात एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या GRचे बॅनर लागले। अहिल्यानगरमधील संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे गजाड मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गजाड दत्तधाम सरकार नावानं दरबार चालवत होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर कारवाई, तर चौघांविरोधातही गुन्हा दाखल।
आप वही हो ना असं विचारून अयान अहमद मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता. पोलीस चौकशीतून त्यानं माहिती दिली आहे. त्यानंतर तो मुलींशी सविस्तर बोलत होता. एका तरुण गुरूकडून त्यानं संवादाचं कौशल्य आत्मसात केलं असल्याचं उघड आहे. अमरावतीतील परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदचे जुने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल. गळ्यात एमआयएम पक्षाचा रुमाल घालून फिरत असल्याचा फोटो, तर दुसऱ्या व्हिडिओत एमआयएम उमेदवाराचं रील बनवत असतानाचा व्हिडिओ. आरोपी अयान अहमद लहानपणापासून रील बनवायचा. रील बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा. सोशल मीडियावर सक्रिय असल्यानं त्यानं मुलींना जाळ्यात ओढलं आणि अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचं समोर. अमरावतीच्या परतवाड्यातील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी 10 जणांची चौकशी. शहरातील विविध भागातून 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आरोपी अयान अहमदनं ज्या फ्लॅटमध्ये मुलींवर अत्याचार केला त्या फ्लॅट मालकाची ही चौकशी. परतवाड्यातील आरोपी अयान अहमदच्या वाढदिवस काही पोलिसांनी साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर. तपासाच्या पारदर्शकतेसाठी परतवाडा पोलीस ठाण्यातील 3 पोलिसांचं निलंबन. एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचाऱ्यांचं तातडीनं निलंबन करण्यात आलंय. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून तपास. मात्र तरीही वरिष्ठ पोलिसांकडून तपासाचा दररोज आढावा. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल, यातले 8 गुन्हे महिलांविरोधातले. अकबरानं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. 1 लाख खरात एकत्र आले तर 1 अकबर तयार होईल. नांदेडमधल्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांचं विधान. मुघल आझम सिनेमा बनवला जातो. त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सिक्युअर होता हे दाखवण्यासाठी त्यामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र घुसवलं. असे 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.